डॉक्टर्स डेच्या निमित्ताने हॅपी डॉक्टर्स डे. Thank you, Avni. I want to ask you some questions today. Can I ask? Definitely you can. तर माझे क्वेश्चन्स आहेत की तू हे सगळं कसं हँडल करतेस? एक करते, दोन करते, मला बाहेर नेतेस, माझे स्टडीज घेतेस, क्लिनिक छान बनवतेस, काय काय करतेस यार तू? कसं काय करतेस? त्याप्लस मला तू लहानपणीपासून वाढवलंच पण एकदम छान. अगं राजा, जेव्हा आपण आई होतो ना, आपल्याकडे भरपूर सगळे हात येतात, एका देवीला येतात तसे. आणि आपण सगळं बॅलन्स करायला आपोआप शिकतो असं मला वाटतं. त्यातनं सगळ्यात माझी मोठी टीचर माहितीये कोण आहे? कोण? तू. कारण लहानपणापासून मोठी होता होता तू इतकी शहाणी मुलगी म्हणून छान मोठी होत आहेस की मला सगळं मॅनेज करणं खूप सोपं जातं. येस, आय नो देर आर मेनी थिंग्स दॅट यू डू ॲट वन्स. पण क्लिनिकमध्ये स्टाफ आहे सपोर्टिव्ह, शाळेत तुझे टीचर्स आहेत आणि चांगले क्लासमेट्स आहेत जे तुला सपोर्ट देतात, आणि तुला सपोर्ट मिळाला की मला सपोर्ट मिळतो. आणि आपण जेव्हा एकत्र वेळ घालवतो तेव्हा आपण एकामेकींबरोबर एवढ्या आयडियाज शेअर करतो की मॅच्युरिटी लेवल तुझी आपोआपच वाढत जाते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मला असं वाटतं की सगळं करताना हा बॅलन्स साधणं. फक्त खेळ म्हणजे खेळ नाही, अभ्यासही हवा. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास नाही, खेळही हवा. एक दिवस तो दिवस पूर्ण म्हणून बघायचा आणि तो तसा जगायचा. नेक्स्ट दिवशी नवीन डे, त्याच्या दिवशी नेक्स्ट दिवशी नवीन डे. टेक वन डे ॲट अ टाईम. हे प्रिन्सिपल मी फॉलो केलं, त्यामुळे मला गोष्टी मॅनेज करायला इझी होतात. आई, तू दमत कशी नाहीस? तू फिट कशी राहतेस? मला पण तुझ्या इतकं बनायचंय. अगं मग रोज सकाळी माझ्याबरोबर सूर्यनमस्कार घाल की. तू मला बघतेस ना, सकाळी योगासनं करते, तू कशी संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर मला जॉईन करतेस, तसं थोडा वेळ आपल्या दिवसातला नेहमी आपण आपल्या फिटनेसकडे घालवायला हवा. म्हणजे आपल्यात कॅपॅसिटी वाढते. वी बिकम व्हेरी केपेबल टू फेस ऑल द सिच्युएशन्स इन लाईफ बाय फॉलोईंग मेंटल अँड फिजिकल फिटनेस. मी सकाळी उठून जो व्यायाम करते त्यातच माझ्या अख्ख्या दिवसाची एनर्जी मी कन्झर्व करून घेते. अँड देन संध्याकाळी जेव्हा तू येतेस मग मी तुझ्याबरोबर खेळायला एकदम उत्सुक असते, राईट? सो तुला आठवत आहे आपण ओंकाराचं जप करतो? हो. त्याच्यानंतर तुला कसं वाटतं? एकदम शांत वाटतं. एक्झॅक्टली. मग शांत जेव्हा वाटतं तेव्हा आपला फोकस वाढतो. तर तू त्यांना करून दाखवशील कशी तू करतेस ओंकाराचा हो, जप? आपण दोघी करूया. चालेल, चल. ओके, तू लीड घे. किती मस्त, केवढा एकदम पुढपर्यंत गेला तुझा. व्हेरी गुड. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. येस, ॲब्सोल्युटली. आई, आपण आजारी पडण्यापासून कसे वाचू शकतो ग? You mean how can we make our immunity strong? Yeah. So I think every season brings in different things. बरोबर आहे. म्हणजे जे आपण उन्हाळ्यात खातो ते पावसाळ्यात नाही खाऊन चालत, पावसाळ्यात खातो ते हिवाळ्यात नाही खाऊन चालत. तर हे सगळं आपण पाळलं पाहिजे बाळा. म्हणूनच तुला आठवतं मी नेहमी सांगते अगदी 12 महिने केळं नको खाऊस. हो ना, कारण तुला पावसाळ्यात केळं खाऊन सर्दी होते. हो ना. तसंच आंबे हे पावसाळ्यात नाही खायचेत. कधी खायचेत? उन्हाळ्यात. करेक्ट. So in summers you have mangoes because they are very good and cooling in the summers. Okay, if they are ripe and they are from a good source. So असं करत प्रत्येक सीझन प्रमाणे तू जर सगळ्या भाज्या खाल्ल्यास, सगळी फळं खाल्लीस, तर सीझनल व्हेजिटेबल्स अँड सीझनल फ्रूट्स इज डेफिनेटली गोइंग टू बूस्ट आवर इम्युन सिस्टम. म्हणूनच मी सांगते की आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा 6 पदार्थ म्हणजे काय? 6 टेस्ट. Which are the 6 tastes? Sweet, sour, salty, pungent, astringent, and bitter. I know, कारलं फारसं आवडत नाही तुला, पण मी नेहमी तुला सांगते की नाही थोडंसं चव घ्यायची.
एका ताटात जे वाढलेलं असं एक वाढ तरी पूर्ण खावं, हो ना? का? कारण ते खाल्ल्याने तुला व्यवस्थित पोषण मिळतं आणि इम्युनिटी डेव्हलप होते. एक 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 रस नाही खात बसायचा. ओके, यू शुड टेस्ट ऑल द 6 डिफरंट टेस्ट्स दॅट आर देअर इन युअर प्लेट. इफ यू डोंट वॉन्ट समथिंग मोर, यू कॅन जस्ट हॅव इट वन्स अँड लीव्ह. पण पहिल्यांदा वाढलेलं ताट मात्र स्वच्छ करायचंच. व्हेरी गुड, एक्झॅक्टली. अँड दॅट इज हाऊ यू स्ट्रेंथन युअर स्ट्रेंथ. येस. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मिळते. थँक्यू. मोस्ट वेलकम माय डिअर ब्रेव्ह गर्ल. तुला काय व्हायचंय मोठं होऊन? मला एक वेट व्हायचंय, वेट डॉक्टर, वेटनरी. वेटनरी. सो यू आर गोइंग टू टेक केअर ऑफ ॲनिमल्स. हो, अमेझिंग. तर मला प्राण्यांची खूप आवड आहे. ती दिसतेच, ती कळतेच. डेफिनेटली ऑल द बेस्ट डॉक्टर टू बिकम अ वेट.